सलग सुट्ट्यांमुळे विठ्ठल दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे, त्यामुळे मंदिर व्यवस्थापनावरती मोठा भार पडलाय। आषाढी यात्रेच्या तयारीमध्ये मंदिर प्रशासन असताना त्याआधीच भाविकांची गर्दी वाढल्यानं तारांबळ उडालेली आहे। भाविकांच्या रांगा आषाढी यात्रेनिमित्त चंद्रभागा घाटावरून पुढे पत्राशेडकडे सरकू लागलेली आहे। आषाढी यात्रेसाठीचा बंदोबस्त आणि इतर व्यवस्थापनाची कामं सुरू असतानाच मुखदर्शन आणि पदस्पर्श दर्शनासाठी दोन्हीकडे प्रचंड गर्दी झाली आहे। दर्शन रांगेमध्ये 1.5 ते 2 लाख भाविक उभे आहेत। मंदिर व्यवस्थापनाकडील यात्रेसाठीचे जादा कर्मचारी अद्याप न आल्यानं दर्शन रांगेचा मोठा ताण पडलाय। एकीकडे राज्यभरामध्ये मान्सून हळूहळू सक्रिय होतोय, तर दुसरीकडे यवतमाळमधील निळोणा या धरणानं तळ गाठलाय। धरणाचं फक्त 5% पाणी शिल्लक आहे, त्यामुळे आता यवतमाळकरांना 8 दिवस आड पाणी पुरवठा केला जाणार आहे। शिवाय पाण्याची गरज ओळखून चापडोह धरणातून पाणी पुरवठा केला जाऊ शकतो। मात्र चापडोह धरण हे आता कोरडं पडलंय, त्यामुळे यवतमाळकरांना सध्या गढूळ पाणी प्यावं लागतंय। कोल्हापुरामध्ये 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं अखेर दमदार हजेरी लावलेली आहे। रविवारीपासून पाऊस सुरू झालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता दूर झालेली आहे। जिल्ह्यातील सर्व धरण क्षेत्रांमध्ये मोठा पाऊस सुरू आहे। राधानगरी धरण सुद्धा आता चांगलंच भरलेलं आहे। सांगलीतील आटपाडी जवळील चोपडी गावामध्ये पाणी संघर्ष चळवळ समितीची पाणी परिषद पार पडली। परिषदेचं यंदाचं 24वे वर्ष आहे। जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन योजनांना निधी उपलब्ध करून द्यावा, पाण्याचे समान पद्धतीनं वाटप व्हावं, पाण्याचे दर छोट्या शेतकऱ्यांना परवडणारे ठेवावे अशा मागण्या या परिषदेमध्ये मांडण्यात आल्या। आमदार गणपतराव देशमुख यांनी परिषदेला उपस्थिती लावली होती। शिवाय सांगली सोलापुरातल्या दुष्काळग्रस्त भागातील अनेक शेतकरी सुद्धा या परिषदेला हजर होते। सांगलीतल्या मिरजेमध्ये पेठेतील एका घरामध्ये घुसून चोरट्यांनी 51 तोळे सोनं असलेली बॅग लंपास केलेली आहे। मासूम गोटे असं दागिने चोरीला गेलेल्या महिलेचं नाव आहे। मासूम गोटेंनी मुलीच्या लग्नासाठी दागिने तयार केले होते। ईद साजरी करण्यासाठी महिला घराबाहेर गेली असता चोरट्यांनी सोनं पळवलं। विशेष म्हणजे महिलेचा भाऊ घरामध्ये असताना ही चोरी झालेली आहे। दरम्यान चोरीची तक्रार मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेली आहे। अकोल्यामध्ये क्षुल्लक वादातून एका युवकाची हत्या करण्यात आलेली आहे। विकास उर्फ विकी खपाटे असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे। जुने शहर भागातील गाडगेनगरमधील ही घटना आहे। चेतना साहू, करण साहू, राजू काटोले आणि नितीन साहू यांनी विकीवरती हल्ला केला। हल्ल्यानंतर चौघेही फरार झाले। हल्ल्यामध्ये विकी गंभीर झाला होता, त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। विकी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता। नुकतंच एका हत्या प्रकरणातून त्याची निर्दोष मुक्तता सुद्धा झाली होती, त्यामुळे निर्दोष मुक्त झाल्यामुळे त्याच्यावरती हल्ला झालाय की आणखी काही दुसरं कारण आहे याचा तपास आता पोलीस करतायत। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जन्मदात्या आईनंच 21 वर्षीय मुलीचं 6 वर्षांमध्ये 6 वेळा लग्न लावल्याची घटना समोर आलेली आहे। मुलीची 7व्यांदा लग्न लावताना मुलीनं स्वतःच पोलिसांमध्ये तक्रार केली। पीडित मुलगी 16 वर्षाची असताना आरोपी आईनं तिचं लग्न लावलं। 6 महिन्यानंतर मुलीला घटस्फोट देऊन दिला आणि मुलीचं दुसरं लग्न लागलं आणि त्यानंतर मुलीचं यूपीतल्या एका व्यक्तीशी तिसरं लग्न लावून दिलं। पीडित मुलीच्या पदरामध्ये 1 महिन्याची मुलगी असताना सुद्धा तिच्या आईनं तिचं पुन्हा एकदा लग्न लावलं। असं तब्बल 6 वेळा स्वतःच्याच मुलीचं लग्न आरोपी आईनं लावून शेवटी वैतागून 7व्यांदा लग्न लावण्याआधीच मुलीनं घरातून पळ काढला आणि पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। दरम्यान पोलिसांनी आईसह तिच्या एका साथीदाराला अटक केलेली आहे। कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू पुरस्कार यंदा ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे। शाहू महाराजांच्या 143व्या जयंतीनिमित्त राजर्षी छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हे पुरस्कार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील सुद्धा उपस्थित होते।